विधान परिषदेची लॉटरी कुणाकुणाला लागणार? ठाकरेंचा स्टेटस काय? महायुतीनं एक जास्तीचा उमेदवार दिल्यास गेम कसा फिरू शकतो? महाराष्ट्राच्या राजकारणात या निवडणुकीच्या दरम्यान पडद्याआड काय चाललंय? सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण महायुतीनं एक जास्तीचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगानं गुरुवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 2020 मध्ये या जागांसाठीची 9 जागांसाठीची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. तेव्हा भाजपला 4, एकत्रित शिवसेनेला 2, एकत्रित राष्ट्रवादीला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करतात, तेच मतदार असतात. पण यावेळी 2019च्या तुलनेत चित्र पूर्ण बदललंय. महायुतीकडे 235 इतकी आमदार संख्या असल्यानं त्यांचे 9 पैकी 8 आमदार जिंकतील अशी सध्या स्थिती आहे. विधान परिषदेचा एक आमदार हा निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा असणं आवश्यक आहे. आता महायुतीत भाजपकडे 131 आमदार आहेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 57 आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. असं बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. या 9 जागांपैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात. 2 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, तर 1 जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. तर आता महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ हे 46 आहे आणि त्यामुळे त्यांचा फक्त एकच उमेदवार हा सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत हे खूप कठीण दिसतंय. पण भाजपनं 6वा उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होऊ शकेल, मात्र ती शक्यता कमी आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील 3 पक्षांना मिळून एकच जागा निवडून आणता येणार आहे. आता चर्चा याची होतीये की उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का? तर उद्धव ठाकरे 2020 मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मेला संपताना ते पुन्हा सभागृहात आता येणार का, याबाबत मात्र कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचं म्हटलं जात आहे. विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी यासाठी त्यांचे आमदार होणं गरजेचं आहे, असा मतप्रवाह सध्या त्यांच्या पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे त्यामुळे काय निर्णय घेतात याबाबत उत्कंठ आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपाचा सुद्धा कल असू शकतो. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला होता आणि ती निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कोणत्या पक्षाचे आणि कोणते आमदार आता निवृत्त होणार आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शिंदे सेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर सगळे भाजपचे आमदार. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड. तर या 9 जागांसाठी 12 मेला मतदान होणार आहे. 23 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि 30 एप्रिल 2026 ला ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 2 मेला या अर्जांची छाननी करण्यात येईल तर 4 मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 12 मेला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आणि त्यामुळं आता उमेदवारी अर्ज कोण भरतंय आणि राजकीय रणनीतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ही निवडणूक आता बिनविरोध होते की टफ फाईट होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याच निवडणुकीत भाजप एक्स्ट्राचा उमेदवार देणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.